एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात भाजपचा जनता दरबार होणार आहे। भाजपचा पुन्हा ठाणे शहरामध्ये जनता दरबार भरणार आहे। वनमंत्री गणेश नाईक पुन्हा ठाण्यामध्ये जनता दरबार भरवणार आहेत। आधीच एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये राजकीय सुप्त संघर्ष सुरू आहे। त्यातच गणेश नाईक ठाण्यामध्ये जाऊन जनता दरबार घेणार असल्यानं दोन्ही नेत्यांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कोपरीमध्ये येऊन गणेश नाईक यांनी त्यांना एक प्रकारे अप्रत्यक्ष आव्हान दिलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे आगामी ठाणे महापालिका निवडणुकीकरता तयार राहा असा सल्लाही गणेश नाईक यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे। उद्याला त्या ठिकाणी एकनाथ चलोरीची भूमिका असली तर भारतीय जनता पक्ष नवी मुंबई, ठाणे, भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई, विरार सगळीकडे त्या ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहील, जनतेला सामोरे जाईल आणि जनतेची सेवा करण्याकरता यश संपादन करेल हा विश्वास मी व्यक्त करतो। महायुतीच्या सर्व मंत्र्यांना सूचना आहेत की लोकांना भेटणे, लोकांना ऐकून घेणे, त्यामुळे उलट लोकांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांना योग्य मदत करणारं हे सरकार आहे आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे, त्यामुळे ऐकून घेणारं सरकार आहे। त्यामुळे सर्व मंत्री जे आहेत हे अशा प्रकारच्या माध्यमातून लोकांना भेटतात, त्याच्यामध्ये काही वावगं नाही। म्हणून जनता दरबार घ्यायला लागलं तर भलं कोणाचं होणार आहे? भलं जनतेच होईल ना। म्हणजे समजा शिवसेनेच्या 4 मंत्र्यांनी 4 ठिकाणी जाऊन आलं, त्या ठिकाणी 4 आदेश पारित केले, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी 4 आदेश पारित केले, भाजपचे 4 मंत्री जर जिल्ह्यात गेले तर जिल्ह्याचा फायदा होईल, शेवटी लोकांचे प्रश्न सुटतील। त्यामुळे सर्वांनाच ही मुभा आहे। या राज्यातला मंत्री राज्याचा मंत्री असतो, तो कुठल्याही जिल्ह्यात जाऊन कोणताही जनता दरबार घेऊ शकतो, कुठल्याही जिल्ह्यात जाऊन आपल्या मंत्रिपदाचा जो कारभार दिला आहे, जसं मला महसूल मंत्री आहे तर मी महसूल मंत्री म्हणून कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यात जाऊ शकतो। त्यामुळे कुणाला नाही आहे, कुणालाही कुठे जाता येईल। आनंदाची गोष्ट आहे ना, पक्ष वाढला पाहिजे, ते भाजपचे मंत्री आहेत त्यांनी गेलं पाहिजे। आता मी पुण्यात आलं म्हणून काय मी तर काम करायचं नाही असं थोडी आहे। कोणीही कुठेही जावा, पक्षाची बांधणी करावी, लोकांचे प्रश्न सोडवावेत आणि लोकांच्यासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना आमचा पाठिंबा राहील।